धुळे सेना महाराज नगर आणि या दत्त महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गत 5 वर्षापासून अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम याही वर्षी अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतोय। आणि त्यानिमित्ताने या 1 दिवसीय कीर्तनासाठी आपण या ठिकाणी सगळे अतिशय श्रद्धापूर्ण अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत। आज गणरायांची जयंती आहे, अर्थात गणरायांचा आज प्रगट दिन आहे, जन्मदिवस आहे। आणि दुसरं या कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की जगद्गुरु तुकोबरायांना जो अनुग्रह झाला की ज्याचं वर्णन तुकोबराय एका अभंगामध्ये करतात की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। अशा दोन्हीही कार्यक्रमाचं औचित्य साधून या प्रतिष्ठानानं सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर 1 दिवसाचा जरी कार्यक्रम असला तरी त्याच्यामधले जे उपक्रम आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत, अतिशय उदात्त असे आहेत। संध्याकाळी हा ज्ञानदानाचा कार्यक्रम आहेच, परंतु सकाळी रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे। अतिशय महत्त्वाचा असा हा रक्तदानाचा कार्यक्रम लोकांनाच नाही तर या प्रतिष्ठानातील सगळ्या सदस्यांनी तो केलेला आहे। दिवसभराचे कार्यक्रम, त्यानंतर हरिपाठ आणि आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये आहे जगद्गुरु तुकोबरांच्या भाषेमध्ये सर्वोत्कृष्ट दान ज्याला म्हणतात। महाराज असं म्हणतात की या जगामध्ये देण्यासारखे अनेक गोष्टी आहेत, या सगळ्या दानांचं कौतुक सुद्धा आहे, परंतु सर्वोत्कृष्ट आणि मनुष्याला तृप्ती देणारं दान जर काही असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे। आणि या जगामध्ये अनेक जरी दाते असले तर सर्वोत्कृष्ट दाता तो आहे की जो आपल्या जीवनामध्ये नारायणाचं स्मरण करून देतो। दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी आणि कना शिवंते काय न सरे हाय ज्याच्याने। नारायणाचं स्मरण करून देणारं असं हे कीर्तनाचं आयोजन या संध्याकाळच्या सत्रामध्ये केलेलं आहे। या प्रतिष्ठानामध्ये असलेली जी सगळी सभासद आहे, सदस्य आहेत, त्या सगळ्यांचंच कौतुक मला असं करावं असं वाटतं। याचं कारण असं आहे, आमच्या जोग महाराजांचा एक वाटतं की या विशाल अशा गगनामध्ये चमकणारा तेजस्वी तारा म्हणजे विद्यावाचस्पती जगन्नाथांना पवार, ते आपल्या कीर्तनामध्ये कायम असं म्हणायचे आहेत, खूप गुण असं बोलायचे, त्यांचे जसे शब्द आहेत तसेच मी बोलतो महाराज। ते असं म्हणायचे अध्यात्मामध्ये आणि संसारामध्ये असे 2 वर्ग आहे। अध्यात्मामध्ये एक वर्ग आहे की त्याला संन्यास असं म्हणायचं, तर त्या संन्यासामध्ये केवळ त्याग आहे असं ते म्हणायचे। इकडे संसारिक प्रांत जर पाहिलं तर या संसारिक प्रांतामध्ये केवळ भोग आहे, त्यागाची माहितीच नाही। नुसता ज्या ठिकाणी त्याग आहे तो संन्यासी, ज्या ठिकाणी केवळ भोग आहे तो संसारी, आणि त्याग आणि भोग यांचा समन्वय करणारा वारकरी विठाला आणि त्यांच्या शब्दांना मी अजून थोडंसं पुढे नेतो। ते असं म्हणायचे की या वारकरी संप्रदायाने काय केलं, या वारकरी संप्रदायाची मूळ संकल्पना अशी आहे, हातामध्ये काम, मुखामध्ये राम आणि हृदयामध्ये नाम, असा समन्वय करून चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे। हे सगळं यासाठी मी बोलतो की यामध्ये असलेले जे सदस्य आहेत या सगळ्या सदस्यांच्या हातामध्ये काम आहे, हृदयामध्ये राम आहे आणि मुखामध्ये नाम आहे, अशा संकल्पनेनं हा कार्यक्रम होतोय। विठाला सगळ्या सदस्यांचं नाव मला माहिती नाहीये, परंतु ज्या काहींचं माहिती आहे ते सांगण्यासारखं आहे। आल्या ज्यांचा परिचय मला झाला, आमचे माळी सर, त्यानंतर आमचे संजय सर आहेत, प्रभाकर सर आहेत, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं थोडंसं वाटतं, आपण सगळे जाणकार मंडळी आहात म्हणून बोलतो, हे सगळे मंडळी वारकरी तर आहेतच, परंतु त्यातले बरेच जण कोणी शिक्षक आहेत, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली आपली सेवा देत आहे। पण या शिक्षकाकडे पाहिल्यानंतर मला एक कौतुक वाटलं विशेष, ते असं आहे शालेय शिक्षणामध्ये या जगताची उत्पत्ती कशी झाली या संबंधाने जो वाद सांगितला जातो त्याला उत्क्रांतीवाद असं म्हणतात। उत्क्रांतीवाद म्हणजे काय,
मनुष्याची निर्मिती झाली कसा? पहिला जीव कोणता होता? तर अमिबा होता, त्याच्यानंतर माकड झाला आणि त्यानंतर माणूस झाला. असा तो उत्क्रांतीवाद सांगितला जातो. त्याला म्हणतो मॅकेलेचा आहे तो. त्या मॅकेलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिकवलं गेलं की हळूहळू हळूहळू माकडाचा माणूस झाला. पण कधीतरी आपल्याला असा प्रश्न पडायला पाहिजे नानकर सर, माकडाचा मनुष्य झाला पण मग ती प्रक्रिया थांबली का? माकडं अजून सुद्धा आहेत. उलट होत आहे, माणसं माकडं होत चाललेत, माकडाची माणसं होत नाहीये. आणि मग त्यांना तो प्रश्न आपण जर केला की मग माकडं मनुष्य होत काय नाही, म्हणले ते हळूहळू माकडं जे आहेत ते नंतर आळशी झालेत आणि ते उभे राहिनात म्हणून ते माकडंच राहिलेत. म्हणून हा उत्क्रांतीवाद आहे. हळूहळू हळूहळू मनुष्याचा उत्क्रांती होत गेली, तो मोठा होत गेला आणि मग तो माणूस झाला. आणि अध्यात्मामध्ये जो वाद आहे त्याला ब्रह्मवाद म्हणा, चेतनवाद म्हणा, थोडक्यामध्ये चेतनवाद आहे. अध्यात्मामध्ये जर ऋषीमुनींना जर तुम्ही विचारलं की मनुष्याचा जन्म कुठून झाला तर ते म्हणतात माकडापासून नाही. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेल्यानंतर सगळ्या जगाला त्यांनी ज्या शब्दाने जिंकलं होतं तो शब्द मुळामध्ये ते असं म्हटलं होतं की माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवलं की अरे 7 समुद्रा पलीकडून आलेला संन्यासी आपल्याला बंधू आणि भगिनी म्हणतोय, एवढी मोठी संस्कृती. ते म्हटले नाही नाही, आतापर्यंत तुम्हाला लोकांनी सांगितलं असेल, शास्त्रज्ञांनी सांगितलं असेल, विचारवंतांनी सांगितलं असेल तुम्ही माकडाचे लेकरं आहात. तुम्ही माकडाचे लेकरं नाहीत, अमृतस्य पुत्र आहात. आमचा वेद असं सांगतो की तुम्ही माकडाची मुलं नाही आहेत, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. अर्थात जो सच्चिदानंद परब्रह्म आहे ना ते तुम्ही आहात. विठाला यतो वा इमानी भूतानि जायन्ते न जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म इति. इकडे उपनिषद असं बोलताय. आणि आपण भागवतामध्ये गेलात तर भागवताचा प्रथम स्कंद जो सुरू होतो तो मनुष्याची निर्मिती कशी झाली तो सांगणार आहे. खरं तर आमच्याकडं जे चांगलं सांगायला पाहिजे ते सांगितलं जात नाही. आणि त्याच्यामुळे मुलंही म्हणतात आम्ही माकडाचे. अरे माकडाचे म्हणून घेतल्यापेक्षा आम्ही त्या चेतनाचे वंशज आहोत असं म्हणायला पाहिजे. व्यास आपल्या पहिल्याच्या श्लोकामध्ये लिहित आहे जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूरयाः तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आता एकाच श्लोकाची जर आपल्याला व्याख्या करायची तर 2 कीर्तन करावं लागतील त्याला. आणि मग जगद्गुरु तुकोबाराने हा सिद्धांत अगदी मराठी भाषेमध्ये सांगितला. जयापासून सकळ जयापासून सकळ जयापासून सकळ जयापासून सकळ महिमंडळ हे धारे महिमंडळ हे धारे तो एक पंढरीचा राणा तो एक पंढरीचा राणा महिमंडळ हे महिमंडळ हे थोडीशी माफी मागून सांगतो. मी थोडंसं संगीतामध्ये काम करतो म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर माझं सुरुवातच तंबुऱ्याने होते अगदी 3 तास. म्हणून गाण्यासाठी खूप काही कोलट एवढ्या मारावं लागत नाही. शब्दांना न्याय देणारी शब्दांची योजना केली, रागाची योजना केली, त्याला असणारी तेवढीच हरकत काढली की गोड वाटतं, खूप छान मजा येते. काहीच एवढ्या उड्या मारायची गरज तुम्हाला म्हणत नाही, माझं म्हणतोय स्वतः. ज्यावेळी मला काहीच कळत नव्हतं त्यावेळी मला असा भ्रम झाला होता की मला सगळंच काही कळतं. आणि जेव्हापासून संगीतातलं थोडंसं कळायला लागलं त्या दिवशी मग कळतं मला काहीच कळत नाहीये. विठाला विठाला विठ्ठल हा हंस ध्वनी नावाचा राग आहे महाराज.
पनी सागरणी प सानी पगरे निप सा बस एवढा गायला की झाला सगळं काय. अजून ऐका पुढे जया पासून सकळ महिमंडळ हे झाले. हे सगळे पंचमहाभूत या जगताचा विस्तार ज्याच्यापासून झाला ना तो कोण आहे? तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. मला थोडस वेगळं बोलायचं म्हणून या चिंतनात शिरत नाही. पण हे सगळे जे शिक्षक आहेत ना यांचं मला कौतुक यासाठी वाटतं की यांना उत्क्रांतीवादही माहिती आहे आणि यांना चेतनवाद सुद्धा माहिती आहे. बाकीच्या शिक्षकांना फक्त उत्क्रांतीवाद माहिती आहे म्हणून चेतनवादाला ते अंधश्रद्धा म्हणतील. पण माळी सर असेल आमचे लोक, नानकर सर असतील किंवा बाकी सगळेच हे मंडळी, आपण असे शिक्षक आहात की आपल्याला दोघांचा समन्वय माहिती आहे. आणि मला वाटतं की खरोखरच या सगळ्याच विश्वामध्ये असे जर शिक्षक झाले तर माणसं जडवादी नाही चेतनवादी होतील. असे आपण सगळे मंडळी आहात. पुन्हा आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो. खरं तर बोलण्यासारखं बरंच आहे आणि आपल्याला वेळेमध्ये कीर्तनही करायचं आहे. मामासाहेब होतील. मामासाहेब कोण बोलतंय काय? अच्छा जी 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 मामासाहेब होतील सर्व. मामासाहेब दांडेकर मामा. जी 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 मामासाहेब होतील. वा 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 वा. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अगदी मला असं वाटतं की आपण बोलत गेलं तर मला सुचत नाही. आम्ही बोलत राहू का? जी जी मामासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये असं लिहिलंय महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रागट्य या महाराष्ट्रामध्ये झालं आणि खऱ्या अर्थाने अध्यात्मातली लोकशाही निर्माण झाली. वा वा. आणि मला असं वाटतं की जोग महाराजांच्या प्रागट्यानंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अध्यात्मातली लोकशाही निर्माण झाली. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अध्यात्मातली लोकशाही ज्यांनी निर्माण केली याचा अर्थ असा की आम्ही या ठिकाणी उभा आहोत ना, इथं उभा राहण्याचा अधिकार ज्यांनी आम्हाला दिला ते मामासाहेब आहेत, ते जोग महाराज आहेत. सगळे मामासाहेब होतील असे ते म्हटले. वा. अशा या सगळ्याच वंदनीयांना मी नतमस्तक होतो. आणि खरी तर अनेक कीर्तनकार माझ्या समोर आहे. नानकर सर म्हटले की महाराज तुमच्या समोर जवळपास 10 कीर्तनकार असतील. मी त्यांना असं म्हटलं की असेल तर खूप छान होईल. 35 आहे. पण माळी सर मला भीती वाटत नाही. बरेच वेळेस लोकांना असं होतं की पुढं कीर्तनकार असेल तर भीती वाटते. का वाटत नाही? कुसुमाग्रजांची कविता आहे म्हणत नाही, आपण थोडे जाणकार आहात म्हणून सांगतो. भीती वाटते कुणाला त्याचं मानसशास्त्र सांगतो मी आपल्याला. त्याचं लिहितात कुसुमाग्रज, विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच. बारकाईने ऐका, विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच म्हणून तिला भीती नव्हती पराजयाची. मनुष्य जेव्हा इतरांना प्रभावित करण्यासाठी निघतो तेव्हा त्याला भीती असते. मी हरेल का? आम्ही कोणाला प्रभावित करण्यासाठी निघालो नाही. मला असं वाटतं की सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी निघालो आहोत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. घाबरायचं काय? आणि का तर ही सगळी मंडळी म्हणजे आमच्या मायबापांसारखी आहेत. मायबापालाच लेकरू घाबरलं तर मग जायचं कुठं त्याने? या सगळ्याच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मी नतमस्तक होतोय. आणि खरं तर त्या वृंदावनामध्ये काही दिवस भागवताचं चिंतन करत असताना भागवतातले काही स्तोत्र जर आपले पाठ झाले तर तिथली अशी पद्धत आहे, त्या निधिवनाजवळ रमण जो भगवंत आहे राधारमण नावाचे, तर तिथले आचार्य असं सांगायचे की तुम्हाला जे पाठ झालंय ना ते त्या भगवंताच्या समोर जाऊन म्हणायचं, म्हणजे तुम्ही जे म्हटलंय ना ते सिद्ध होत आहे. मला असं वाटतं की अशा महापुरुषांच्या समोर आपण जर कीर्तन केलं तर आमचे गुरुजी काय म्हणतात महाराज,
आम्ही जे बोलतोय ते फक्त आमच्या ओठामध्ये आहेत. आपल्या सगळ्यांच्या कृपेतून त्या ओठ्यातले शब्द आमच्या पोटात जातील. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. संगीत क्षेत्रामध्ये 7 स्वर आहेत तसे, पण खरे 12 आहेत. लोकांना माहिती नाही. 7 स्वरांचा अभ्यास सगळेच करतात, पण 12 स्वरांचा अभ्यास ज्यांनी केला त्यांच्या पुढं सगळं संगीत उभं राहतं. आणि त्याच्यामध्ये संगीत त्या शुद्ध स्वरांपेक्षाही कठीण स्वर असतात, कोमल स्वर. अगदी आपण ते आता जर गायले तर मग त्याचा वेगळा भाग होतो. त्याला उत्तरांगामध्ये गायचं असतं, नंतर गाऊया आपण. असं ज्यांच्या नावामध्येच कोमलता आहे आणि त्या कोमलतेला त्यांनी आपल्या जीवनाने सार्थक केलंय. मी गत 25 वर्षापासून जरी आळंदीला राहत असलो तरी महाराज माझा जन्मगाव येसगाव म्हणून आहे, खुलताबाद तालुक्यामध्ये. आणि मी अगदी 6-7 वर्षाचा असेल, मला लहानपणापासून खूप भजन आवडायचं. मी आपलं कीर्तन ऐकलंय. आपल्या कीर्तनामध्ये पेटी घेऊन त्या गवळणी मी ऐकल्यात. आणि मला असं वाटतं की या व्यासपीठापर्यंत येण्यासाठी ज्या अनेक ज्या काय आपण असं म्हणूया की ज्या पायऱ्या असतील त्यातली एक पायरी आपण सुद्धा आहात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर असं आहे की कृतज्ञ असायला पाहिजे माणसाने. भगवंताने मला संधी दिली की ती कृतज्ञता व्यक्त करता आली मला आज आपल्यापुढे. हा योगायोग असा आहे. त्याचबरोबर मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाचे 4 विभाग केलेत. आता ते सगळंच बोलत गेलो तर वेळ तेवढा नाही आहे. ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आणि संन्यास आहे. मुंबईमध्ये एक इंग्रजी भाषेमध्ये अध्यात्माचं ज्ञान देणारे चिन्मय मिशन नावाची एक संस्था आहे. आणि त्याच्याशी थोडासा आमचा संबंध आला स्वामीजी. ते असं म्हणायचे की या 4 काळामध्ये काय करायला पाहिजे ते इंग्लिशमध्ये सांगायचे. तर आपण थोडेसे जाणकार आहात म्हणून सांगतो एकाच मिनिटामध्ये. ते म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय करायचं, लर्न म्हणजे काय, शब्बास. आता मला सांगायची गरज नाही, म्हणजे कळते तुम्हाला. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये लर्न, गृहस्थ आश्रमामध्ये अर्न म्हणजे कमवणे, वानप्रस्थ आश्रमामध्ये यू टर्न म्हणजे आतापर्यंत पुढंच चालला होता थोडासा यू टर्न कर म्हणजे स्वतःकडे वळ. ऐका, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये लर्न, गृहस्थ आश्रमामध्ये अर्न, वानप्रस्थ आश्रमामध्ये यू टर्न आणि संन्यासी आश्रमामध्ये नो रिटर्न, बाय बाय. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. असा सर्वोत्कृष्ट असलेला संन्यास आश्रम अशी यतिराज ही माझ्या समोर उपस्थित आहेत. आणि आपल्या सगळ्यांचेच आदरस्थान. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह किती दिवसाचा असू द्या परंतु त्याची परिसमाप्ती, त्याचा समारोप काल्याच्या कीर्तनाने होतो. आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा कृष्ण भगवंताचं वर्णन करण्याच्या अगोदर यशोदा मैयाचं वर्णन करावं लागतं. मला असं वाटतं की आपले यशोदा मैयाच, आणि खरं तर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आल्याच त्या खरोखर सगळ्यांच्या मैया असाव्यात. यशोदा मैया असं त्यांचं व्यक्तित्व. मी काय त्यांना ओळखत नाही, परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ उतरला की तो त्याच्या डोळ्यातून दिसायला लागतो, तो त्याच्या चालण्या बोलण्यातून दिसायला लागतो. अशा आईश्रीसुद्धा अक्कासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. अतिशय जय विजयासारखे 2 मृदंगाचार्य सुंदर असे साथ करताय. आपल्या दोघांनाही मी धन्यवाद देतो. एवढे मोठे सगळे टाळकरी आहेत. इकडून एक छोटे छोटे मुलं आहेत. या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मला त्या वेरूळच्या लेण्या आठवतात. त्या लेण्यांकडे जेव्हा मी बघतो महाराज मला असं अनेक वेळा वाटतं की त्या लेण्यांचं काम एका पिढ्यांना पूर्ण केलं नसेल. अनेक पिढ्या त्याच्यामध्ये खपल्यात. पण त्याच्यामध्ये झालं असेल असं की एखाद्या कलाकाराने काम करत असताना ते काम केलेलं नाही, ती सेवा आहे बरं का. पूर्ण कलाकृती त्याच्यामध्ये. आणि काम करत असताना त्याच्या हातामध्ये ती छन्नी असेल, हातोडी असेल
आणि ते काम करता करता त्याला कळालंही नसेल की माझं आयुष्य संपलं कधी. कारण खरं काम मनुष्य करत गेला की त्याला विसर पडत असतो सगळ्यांचा. आणि मग त्याला लक्षात आलं असेल की माझं आयुष्य भानू आता मावळतीला आला आहे. मग आता काय करायचं? आता कमरापर्यंतचं काम झालंय, अजून कमराच्या वरचं काम राहिलंय. हातांचे कामं झालेत, बोटांचे कामं शिल्लक राहिलेत. आता काय करायचं आहे? मला असं वाटतं की तरुण मुलांना त्याने बोलून घेतलं असेल आपल्या. मग ते मुलं असेल, नातवं असेल, आणि त्यांना बोलून सांगितलं असेल, बाबांनो इथपर्यंतचं काम आम्ही पूर्ण केलं, आता ही छन्नी आणि हातोडी घ्या आणि राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा. असे दोन्ही आहेत. इकडं जर पाहिले तर परमार्थातले बुजुर्ग आहेत की ज्यांनी ते काम करत आणलंय, आणि ते यांना सांगता की आता एक काम करा की आम्ही तर जिथपर्यंत करून आणलंय इथून पुढे तुम्ही करत चला. यांनी त्यांना सांगायचंय आणि त्यांनी काय म्हणायचंय? माझ्या वडिलाची मीरासे का देवा, माझ्या वडिलाची मीरासे का देवा, माझ्या वडिलांची मीरासी गा देवा, माझ्या वडिलांची मीरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारायणे राखीला दारवंता, उपवास पारायणे राखीला दारवंता, तुझी चरण सेवा पांडुरंग, तुझी चरण सेवा पांडुरंग, उपास पारायणे राखीला दरवंता, उपास पारायणे राखीला दरवंता, राखीला दरवंता. असा ज्ञानवृद्ध आणि तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात असा परमार्थाचा समन्वय या ठिकाणी झालेला आहे. आल्या ज्यांचा परिचय मला करून दिला, फक्त त्यांचा नामोल्लेख करतो आणि पुढे चालतो मी. मला दोन प्रकारचे माणसं असतात, सगळ्यांची भूमिका करायची वाटते. काही माणसं डोक्यात बसतात आणि काही माणसं हृदयात बसतात. बरीच माणसं अशी असतात की ते आमच्या डोक्यात बसलेत. मी आपल्याला असं विचारतो, मनुष्याने डोक्यात बसावं की हृदयात बसावं? बरं, कशात बसावं? हृदयात बसावं. कारण डोक्यात बसलेला मनुष्य समोर आला तर डोकं तिडीक उठतंय आणि हृदयामध्ये जो मनुष्य बसला आहे त्याची आठवण केली तरी आनंद होतोय. जेव्हा मला मच्छिंद्र महाराजांचा परिचय सगळ्यांनी करून दिला, मला असं लक्षात आलं की ते सगळ्यांच्या हृदयात बसलेले आहेत. आपण टाळी वाजवली म्हणून अजून एक सिद्धांत सांगतो, अजून एक. एक महापुरुष असं म्हणतात, जो मनुष्य सगळ्यांसाठी दुर्लभ असतो ना तो आकर्षक असतो. आपल्या सगळ्यांच्या बुद्धीवर आणि मनावर विश्वास ठेवून मी सगळं बोलतोय. जो मनुष्य सगळ्यांसाठी दुर्लभ असतो ना तो आकर्षक असतो, पण जो मनुष्य सरळ असतो ना तो सगळ्यांचा हृदयस्पर्श असतो. लक्षात. म्हणून एखादा मनुष्य हेलिकॉप्टरमध्ये गेला की माणसं म्हणतात नाही दुर्लभ आहे तो, होतो मोठा आहे, आकर्षक वाटतो, पण आपला वाटत नाही. पण काही माणसं अशी असतात की लोकांमध्ये जातात, लोकांमध्ये बसतात. मला थोडंसं स्मरण होतं, शिवचरित्रकार आहात का आपण? काय नाव महाराजांचं? वासुदेव महाराज. वासुदेव महाराज. छान. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर पाहिलं तर ते दुर्लभ नाही, ते हृदयस्पर्शी आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना आपले का वाटलेत? पुण्याजवळ असलेला मावळ भाग, त्या मावळ भागाच्या झोपड्यांमध्ये शिवाजी महाराज गेलेत. आतापर्यंत राजाचे मुलं आपल्या घरामध्ये येत नव्हते, पण हा सरदाराचा मुलगा, हा राजाचा मुलगा आमच्या घरामध्ये येतो, आमच्या झोपड्यांमध्ये येतो, आमच्या सोबत जेवतोय. हा आमचा राजा आहे. स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर, अभिषेक करण्याच्या अगोदर सगळ्यांनी त्यांना राजा म्हणून स्वीकार केला. दुर्लभ म्हणून नाही, सरळ म्हणून. विठाला विठाला विठ्ठल विठाल 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 विठाल. मी खरं तर खूप थकलोय. सकाळी 5:30 वाजता मी आळंदीतून निघालोय आणि इथं जवळपास मला येता 7 वाजलेत. कीर्तन करण्यासाठी जी मनाची आणि शरीराची तरोताजापणा पाहिजे तो नव्हता,
पण आपल्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर ती ऊर्जा मला आली आहे. खरं तर बऱ्याच ठिकाणी असं असतात की लोकांना पाहिल्यानंतर आपल्या डोक्यात जे आहे ते निघून जातं. पण आपण खरेच एवढे चांगले आहात, आपली रसिकता एवढी छान वाटते. याचं कारण असं आहे, आल्याबरोबर मोठे बाबांचा फोटो पाहिला, हे सगळ्या महापुरुषांचा फोटो पाहिला. याचं एकमेव कारण की परमार्थाविषयी आपला एवढा आदर आहे, उत्साह. याचं कारण असं की ह्या महापुरुषांच्या पठडीत आपण तयार झालेले आहात, लक्षात घ्या. आणि म्हणून ही खानदेशी भूमी असेल, धुळ्याची भूमी असेल, हे सगळे मंडळी जे आहेत, मी मुक्ताई फडावर अनेक वर्ष कीर्तन ऐकताना पाहतोय अनेकांचे चेहरे. त्यामुळे इथं आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या आध्यात्मिक माहेरात मी आलो की काय. विठाला 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 विठाला